ठीक आहे, सगळ्यांना दिसतोय ट्रेनिंगला सुरुवात करायची. सगळ्यांनी लॉग इन करून बघितलं ई ऑफिसमध्ये? कोणीच नाही बघितलं? प्रोसेस माहिती आहे मला लॉग इन करण्याची? ईमेल आय डी आहे सगळ्यांकडे, गव्हर्नमेंट आय डी, पासवर्ड रिसेट केला आहे सगळ्यांनी केला पासवर्ड रिसेट. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला mahaeoffice.maharashtra.gov.in या साईटवर जायचं आहे. ती साईट माहिती आहे सगळ्यांना? ते नसेल माहिती लिहून घ्या, mahaeoffice.maharashtra.gov.in. त्याच्यानंतर त्याच्यावर mahaeoffice.maharashtra ठीक आहे. त्याच्यानंतर त्या साईटवर गेल्यावर असा पेज ओपन होतो. हा पेज दिसतो सगळ्यांना परिचयाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. सगळ्यात जेव्हा फर्स्ट टाइम लॉग इन करत असाल तुम्ही तर आय डी पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड टाइम तुम्ही डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. सर पहिले इथे टपाल सेक्शनचं लॉग इन करू शकतो. कोणाचं? संदीप के बताया राजेश शिकून के बेटा है चलित जाते मदत करायला लढलो तमी बोल आयडी पासवर्ड टाकल्यावर ओटीपी येतो. ओटीपी तुझ्या मोबाईलमध्ये सेवन डबल सिक्स ओटीपी टाकल्यावर आपल्याला इथे होम पेज ओपन होईल. ठीक आहे. हा जो ई ऑफिसचा याला होम पेज डॅशबोर्ड म्हणतात. ठीक आहे. आपल्याला जे काम करायचं आहे ते ई फाईलवर काम करायचं आहे, ई फाईल मॅनेजमेंट सिस्टम. तर इथे बघा लेफ्ट साईडला होमच्या खाली ई फाईल आहे. ठीक आहे. होम बटनच्या खाली ई फाईल बटन, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा असा ई फाईल मॅनेजमेंट सिस्टम म्हणून ओपन होतो. इथे तुम्ही बघाल तर वरती या साईडला शॉर्टकट्स आहे. वरती इनबॉक्स म्हणजे रिसिप्टचा इनबॉक्स, फाईलचा इनबॉक्स. रिसिप्टला आपण टपाल म्हणतो, म्हणजे ई ऑफिसमध्ये त्यांनी टपालला रिसिप्टचं नाव दिलेलं आहे आणि बाकी फाईलचं नाव दिलेलं आहे. आणि इथे इश्यू आहे म्हणजे जे आपण डिस्पॅच करतो ते. आणि बाकी जो डिटेल मेनू आहे तो इथे 3 लाईनवाली बटन आहे. जी 3 लाईनवाली बटन आहे राईट साईडला इथे, त्याच्यामध्ये तुमचा डिटेल मेनू राहतो. ठीक आहे. इथे फाईल, रिसिप्ट. सध्या आपल्याला फक्त जे काम करायचं आहे ते फाईल आणि रिसिप्टवरच काम करायचं आहे. बस बाकीचे ऑप्शन्स आपल्याला आता सध्या यूजमध्ये नाही आहे, फक्त रिसिप्ट आणि फाईलवर. रिसिप्टला आपण इथे टपाल म्हणतो आणि फाईल म्हणजे फाईल. जसं आपण जीमेल वापरतो ना, इनबॉक्स, सेंड, तसं आपण कुठली फाईल तयार केली तर ती सेव्ह झाली की ड्राफ्टमध्ये जाते, तशी ती क्रिएटेडमध्ये जाते. आणि समजा कोणी आपल्याला फाईल पाठवली तर ती आपल्याला इनबॉक्समध्ये येते. ठीक आहे. तर पहिले आपण टपाल सेक्शनचं बघू. आपण पहिले टपाल क्रिएट करू. आपल्याकडे ऑफिसमध्ये कसं होतं की आपल्याकडे टपाल येते, आपण काय करतो डायरीमध्ये रजिस्टर करून घेतो, म्हणजे कोणाकडनं आलेली आहे, त्याचा विषय, कोणी पाठवलेली आहे, हे सगळे डिटेल्स आपण डायरीमध्ये लिहितो. तर आता ई ऑफिसमध्ये कसं करायचं आपल्याला, इथे बघा रिसिप्टमध्ये ब्राउझर डायरीमध्ये फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक आहे. ठीक आहे. तर फिजिकल म्हणजे कसं आहे, खूप कॉन्फिडेन्शियल फाईल असली तर आपण फिजिकल सिलेक्ट करतो, नाही तर आपण सगळ्या टपालच्या आधी इलेक्ट्रॉनिकमध्ये सिलेक्ट करतो. इलेक्ट्रॉनिकवर क्लिक केल्यानंतर इथे अपलोडची ऑप्शन आलेलं आहे. इथे आपण इथे ती टपाल अपलोड करायची आहे आणि इथे जी डायरी डिटेल्स आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे, म्हणजे कोणी पाठवली आहे, त्यांचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, कुठून आलेली आहे, ते सगळे डिटेल्स आपल्याला इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर जो डायरी डेट असतो तो आजचीच घेतो आपण, बॅक डेटमध्ये डायरी नाही करू शकत. फक्त जे लेटरवरचं डेट आहे ते तुम्ही इथे टाकू शकता, लेटरवरची डेट. आणि बाकी इथे जिथे जिथे तुम्हाला स्टार मार्क दिसेल, जसं की डिलिव्हरी मोड आहे, त्याच्यानंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये नेम आहे, डेजिग्नेशन आहे, जिथे जिथे तुम्हाला स्टार मार्क दिसेल त्या फील्ड्स मॅन्डेटरी आहे. जोपर्यंत तुम्ही त्या फील्ड्स भरणार नाही तोपर्यंत समोर नाही जाणार. बाकीच्या फील्ड नसेल तुमच्याकडे माहिती नाही भरली तरी चालते, पण ज्या फील्ड्स मॅन्डेटरी आहे त्या तुम्हाला भराव्याच लागतात. ठीक आहे. तर इथे ती टपाल अपलोड करायची, आपण ती PDF मध्ये स्कॅन करायची. आपल्याकडे आता फिजिकलच येतं म्हणा, तर आपण ती PDF मध्ये स्कॅन करायची आणि तिथे अपलोड करायची.
तर समजा तुम्ही काय काय ऑफिसमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या टपाल सेक्शनच्या बाहेर कसं पोस्टर लावलेलं आहे ते लिहिलेलं आहे ई ऑफिस सुरू झाल्यामुळे तुम्ही जी तुमची टपाल आहे ती तुम्ही स्कॅन करून आम्हाला मेलवर पाठवा. तसं पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला स्कॅनरचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांच्याकडून डायरेक्ट स्कॅन मागवू शकतो. स्कॅन करून मेलवर पाठवा. म्हणजे काय होईल, तुला इथे तो मेल ओपन करून ती फाईल आपल्याकडे अपलोड करून टाकायची. स्कॅन तू विचार ना काय विचारायचं. सगळं शिकते, मोबाईल शिकते नाही का शिकतो. 2 वाजेपर्यंत ते ऐकण्यात आहे सिरियल कर. माझ्या हाताने करतो पण आपल्या हाताने तुम्हाला ऑनलाईन करा. आणि हे पेपर्ससाठी विचारला आता याला मार्किंग करता जाणार नाही, तुम्ही त्या सेक्शनला पडायला लागणार. आता तुला तुझं IQ वापरावं लागेल कधी फाईल कोणाची IQ. ठीक आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. इथे आपण ती फाईल अपलोड केली. इथे बाजूला ती माहिती भरलेली आहे. हॅलो, हा बोला. नमस्कार. ठीक आहे. इथे रिसिव्ह डेट जी होती ती रिसिव्ह डेट टाकली आहे मी याच्यामध्ये. डायरेक्ट डेटचा जो ॲक्सेस घेतो त्याच्यामध्ये डिलिव्हरी मोड आहे, बाय हँड टाकलेला आहे. बाय हँड आली असेल तर ते ऑप्शन्स आहे, बाय पोस्ट आहे, बाय ईमेल आहे, बाय ई ऑफिस आहे, ते आपण ते ऑप्शन तिथे टाकू शकतो. त्याच्यानंतर स्टार मार्क इथे आहे नेममध्ये, म्हणजे ज्यांनी पाठवलं आहे त्यांचं नाव टाकलेलं आहे आणि त्यांचं इथे डेजिग्नेशन टाकलेलं आहे. ठीक आहे. बाकी मोबाईल नंबर, ऑर्गनायझेशन, ईमेल वगैरे हे सगळे ऑप्शनल आहे. सो मी सगळं टाकले नाही आहे. तुमच्याकडे असेल माहिती तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर त्यांचं नाव, ॲड्रेस टाकलेला आहे कमिशनर ऑफिस मुंबई. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी कंट्री, स्टेट वगैरे, पिनकोड वगैरे ते सगळं ऑप्शनल आहे. ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्याच्यानंतर खालती आहे मेन कॅटेगरीमध्ये तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचं आहे कारण की तिथे स्टार मार्क आहे. सब कॅटेगरीमध्ये स्टार मार्क नाही आहे तर तुम्ही ते स्किप करू शकता. त्यानंतर खालती आहे सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण टाकायचा आहे. जो पण पत्रावर जो पूर्ण सब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट तुम्हाला टाईप करायचा आहे. समजा ब्राउझरमध्ये तुम्ही गुगल इनपुट टूल्स वापरत असाल तर इथे टाईप करू शकता किंवा वर्डमध्ये टाईप करून इथे कॉपी पेस्ट करू शकता. आणि डायरेक्ट इझम चालवायचं असेल तर तुम्हाला फायरफॉक्समध्ये चालवावं लागेल. गुगल क्रोम आणि इंटरनेट एक्सप्लोररवर इझम चालत नाही, फायरफॉक्सवर चालतं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं आहे. आपण रिसिप्टमध्ये गेलो, ब्राउझर अँड डायरीज केलं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिलेक्ट केलं. फिजिकल आणि 2 ऑप्शन आहे, फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक. कॉन्फिडेन्शियल फाईल असेल तर फिजिकल सिलेक्ट करतो, नाही तर आपण इलेक्ट्रॉनिक सिलेक्ट. ठीक आहे. ते सिलेक्ट केलं, इथे ती फाईल अपलोड केली. फाईल अपलोड केल्यानंतर त्याची बाजूला माहिती भरली. जसं आपण फिजिकली काम करतो तसंच आपल्याला ई ऑफिसमध्ये काम करायचं. डिफरन्स काहीच नाही. जे आपण फिजिकली काम करतो आहे तेच आपल्याला ऑनलाईन करायचं. आता 3 इथे ऑप्शन आहे, जनरेट अँड सेंड अँड जनरेट अँड कॉपी. जनरेट अँड कॉपी सध्या वर्किंगमध्ये नाही आहे. जनरेट आहे आणि जनरेट अँड सेंड आहे. जनरेट केल्यावर काय होईल की ती फाईल क्रिएट होऊन जाईल आणि फाईल क्रिएट होऊन ती आपल्या अकाउंटमध्ये सेव्ह होऊन जाईल. आणि जनरेट अँड सेंड करू तर क्रिएट पण होऊन जाईल आणि डायरेक्ट सेंडचं ऑप्शन होऊन जाईल, म्हणजे ज्याला आपल्याला पाठवायचे. तर पहिले आपण जनरेट करू. ठीक आहे. सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. तुम्हाला इथे अशी फाईल दिसेल आणि बाजूला जी बेसिक डिटेल्स आहे जी आपण माहिती भरली होती इथे बाजूला फॉर्ममध्ये, ती तुम्हाला इथे बेसिक डिटेल्समध्ये दिसेल. आता ही आपल्याला फाईल बघायची असेल की आपल्या अकाउंटमध्ये कुठे सेव्ह आहे तर बघा रिसिप्टच्या क्रिएटेड म्हणून ऑप्शन आहे इथे क्रिएटेड म्हणून आहे ऑप्शन. ठीक आहे. क्रिएटेड आपण क्रिएट केली आहे ती क्रिएटेडमध्ये सेव्ह होईल आणि समजा कोणी आपल्याला पाठवली तर ती आपल्या इनबॉक्समध्ये. त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतात पण
आणि त्याच्यामध्ये कसं आहे कोणी पाठवली असेल तर इनबॉक्स मध्ये राहील आणि आपण स्वतः क्रिएट केली मध्ये राहा. ठीक आहे. मध्ये गेलो की बघा याचा कॉम्प्युटर नंबर एक तयार झालेला आहे. हा तुमचा इन्व्हर्ट नंबर राहील. हा युनिक नंबर असतो. या नंबरवरून तुम्ही ती टपाल शोधू शकता. म्हणजे ती मंत्रालय मुंबईमध्ये गेली असेल तर ती तुम्हाला इथून दिसेल की ती आता मुंबईमध्ये कोणाकडे आहे. हा जो कॉम्प्युटर नंबर असतो हा तुमचा इन्व्हर्ट नंबर राहतो. त्याने तुम्ही ती टपाल सर्च करू शकता. त्याच्यानंतर हा रिसिप्ट नंबर आलेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर सब्जेक्ट जो आपण टाकला होता तो आलेला आहे. सेंडरचं नाव आहे प्रशांत चोपडे, म्हणजे त्यांनी आपल्याला आलेली टपाल त्यांचे इथे नाव आलेलं आहे आणि डेट आणि वेळ आलेली आहे. डेट आणि वेळ आलेली आहे ती कोणत्या तारखेला आपण क्रिएट केली आहे आणि आलेली. आता याला ओपन करायचं असेल तर रिसिप्ट नंबरवर क्लिक करायचं. रिसिप्ट नंबरवर क्लिक केल्यानंतर इथे बघा वरती सेंडचं ऑप्शन आहे. हे इथे सेंडचं ऑप्शन आहे, एडिटचं ऑप्शन आहे. एडिटमध्ये फक्त तुम्ही जे आपण डिटेल्स टाकलेले सब्जेक्ट वगैरे ते चेंज करू शकतो. आपण ही PDF फाईल चेंज नाही करू शकत आणि याच्यामध्ये कुठलीच फाईल डिलीट नाही होत. ऑफिसमध्ये एकदा क्रिएट झाली की तुमच्या अकाउंटमध्येच राहील. म्हणून ज्या पण फाईल आपण क्रिएट करतो त्या डबल झाल्या नाही पाहिजे असं लक्ष ठेवायचं. आता याला आपण सेंड करू. सेंड करून क्लिक करेल तर बघा 2 मध्ये इथे खाली नाव येईल. 2 मध्ये ज्यांना पाठवायचं आपण त्यांचं नाव टाकू आणि सेंड करू. जसं की आपल्याकडे कसं होतं मार्किंगसाठी अधिक टपाल आपल्याला मार्किंगसाठी पाठवावी लागेल. प्रत्येक सेक्शनच्या टपाल मार्किंग करतात आणि त्यात निघाणी केल्यानंतर ती माझ्याकडे येते सहीला. मी मार्किंग नाही करत, सही करतो आणि मग ते डिस्ट्रीब्युशन होते. तर तुम्हाला काय करावं लागेल, आता ही टपाल म्हणजे तुमच्या ओएसला पाठवली लागेल. ठीक आहे. मग ते साहेबांकडे पाठवतील आणि साहेब वापस मग तुम्ही सर वापस ओएस यांना पाठवता. नाही, इनवर्डला जाते इन्व्हर्ट हो आणि तिथे मग डिस्ट्रीब्युशन. तसंच आपल्याला इथे करावं लागेल. ठीक आहे. तसं तिथे साईन नाही होणार पण तुम्हाला नाही करता येणार का ही प्रोसिजर आपल्याला? या डाकवाल्याने डायरेक्ट त्या सेक्शनला जर पाठवली ओएसला फाईल तर कामं कमी होऊन जाईल. म्हणजे फाईल फिरत नाही राहणार. शेवटी तर जाणार फाईल त्या सेक्शनलाच आहे ना ती. हे सगळं बरोबर आहे. तुम्हाला डायरेक्ट संबंधित सेक्शनला पाठवायला लागेल. तुम्हाला म्हणजे पुन्हा टपाल विभागात आली नाही पाहिजे. तुम्ही डायरेक्ट संबंधित सेक्शनला पाठवलं म्हणजे आपण कसं त्याच्या बाजूलाच पाहिजे. याचा इन्व्हर्ट नंबर क्रिएट झाला राहतो ना. ज्याच्याकडे इन्व्हर्ट नंबर आला का ओएसकडे जाईल तुमच्याकडे. तुम्ही संबंधित सेक्शनला फॉरवर्ड करा असं राहील. पुन्हा आवक विभागात नाही. आवक विभागाचं पाठवली हा एक डिस्ट्रीब्युशन करायचं. इतकेच तर एक स्टेप तुम्ही करायची करू शकतो आपण की तुमचं जे नाव आहे ते CC मध्ये हा तसं होते. CC मध्ये नाव राहिलं म्हणजे मला प्रत्येक पाहता येईल. प्रत्येक फाईल मला रोज चेक करावं लागेल CC मधले. त्यांच्या बरोबर मला CC राहील ना. रूम मध्ये जसं की हे काय करतो दोघांना जात असते ना मेल. एखादा आपण सेंड करतो तर दुसरं कोणाला कॉपी करतो तर CC मध्ये दिसते की नाही. तसं होईल. जसं मेल मध्ये वापरतो ना आपण जीमेल वापरतो तसंच आहे. CC मध्ये तुम्ही सरांचं नाव ठेवलं तर सरांना ती फाईल इनबॉक्स मध्ये दिसेल की ती कोणाकडे गेलेली आहे, त्याच्यावर काय कारवाई झालेली दिसेल सर. एकदा CC मध्ये तुम्ही ठेवू शकता. नाहीतर मग तुम्हाला ती प्रोसेस पाठवावी लागेल. नाही ना रे, फक्त कवरिंग दिसत जाईल आपल्याला पहिलं. फक्त कवरिंग. आता एवढ्याला क्लेम येतात ते थोडी पूर्ण स्कॅन करणार आहे. फक्त त्याचं वरचं पत्र स्कॅन करायचं. फक्त कवरिंग. स्कॅन आपल्या टपालवाले आहेत ते स्कॅन करू शकतो. आता ही फाईल आता प्रशांतची असल्यामुळे वास्तविकला पाठवा. सुदेश वास्तविकला पाठवा. एक स्टेप करून बरोबर एका जणाची फाईल थोडी दिवस सगळ्यांना कळून जाईल ना कसं आहे. आपल्याला ते पण पाहिजे की सेक्शन मधून डायरेक्ट पत्र तयार होतात.
ते नंतर पहिले पत्र आला. आता हे यांचा रजा मंजुरीचा अर्ज आला. रजा मंजूर करताना आपण काय करायचं ते सांगितलं. ठीक आहे. टूर मध्ये आपण वासनिक सरांचं नाव टाकलं बराबर है ना? तर त्यांची इसमें डिटेल्स सेक्शन के उसी को मार्क करेगा ना ये, फिगर पूरी कर देगा, एक एक कर देगा. ठीक आहे. त्यांचं नाव टाकलं आणि आपण इथून सेंड करू. सेंड करू. ठीक आहे. इथे सीसी मध्ये तुम्ही नाव टाकू शकता. समजा सीसी मध्ये तुम्हाला कोणाला ठेवायचं असेल तर आपण सीसी मध्ये नाव टाकू शकतो. आणि इथे खालती रिमार्क्स आहे. म्हणजे काही रिमार्क्स असे असेल की त्याच्याबद्दल की काय प्लीज डिस्कस करा किंवा यांना मार्क करा, तुम्ही रिमार्क्स मध्ये टाकू शकतो आपण. ठीक आहे. आणि बाकी खालती ड्यू डेट वगैरे आहे, ऍक्शन वगैरे. ड्यू डेट म्हणजे तुम्ही तारीख टाकून केली या तारखेपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तुम्ही ड्यू डेट टाकू शकता. ऍक्शन मध्ये जिथे प्रायोरिटी वगैरे आहे, प्रायोरिटी हाय असेल तर तुम्ही हाय करून तिथे रेड कलर असतो तर तुम्ही तिथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ते दोन ऑप्शन आहे, ई साईन ओटीपी आणि ई साईन ओटीपी आहे आणि डायरेक्ट सेंडचं ऑप्शन आहे. तर तुम्ही त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर करू शकता किंवा डायरेक्ट सेंड करू शकता. ठीक आहे. तर डायरेक्ट सेंड करून द्या. ठीक आहे. ही फाईल त्यांच्याकडे गेली आहे वासनिक सरांकडे. आता आपल्याला बघायची असेल तरी आपल्याला जावं लागेल सेंटमध्ये. ठीक आहे. रिसिप्टच्या सेंटमध्ये जायचं. आता आपण रिसिप्ट पाठवली आहे तर आपण रिसिप्टच्या सेंटमध्ये जाऊ. रिसिप्टच्या सेंटमध्ये बघा, ही आत्ता जी आहे ही फाईल आपण पाठवली आहे, प्रशांत चोपडेकडनं आली होती. आणि इथे शेवटी बघा पुलबॅकचं ऑप्शन आहे. ठीक आहे. पुलबॅकचं ऑप्शन कसं आहे की जोपर्यंत समजा समोरच्याने ती फाईल रीड केली नाही तर ती आपण फाईल वापस देऊ शकतो. म्हणजे आपण समजा कोणाला चुकीने फाईल पाठवली आणि त्यांना आपल्याला नव्हती पाठवायची तर आपण काय करू शकतो की इथे पुलबॅकवर जाऊन ती वापस देऊ शकतो. पुलबॅकवर क्लिक करा. हे इथे शेवटी आहे पुलबॅक. हां, इथे क्लिक करा पुलबॅकवर. पुलबॅकवर क्लिक केला की तो रिमार्क्स विचारतो, तिकडे टाकायचा रॉंगली सेंड म्हणून. रॉंगली सेंड टाकून सोनाली लिहून घे, रॉंगली सेंड. मराठीमध्ये लिहू शकता, असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ते मुश्किल आहे मराठीत लिहिणं. मराठी. ठीक आहे. बघा ती इकडनं रिमूव्ह होऊन गेली आणि ती वापस तुमच्या रिसिप्टच्या क्रेडिटमध्ये, इनबॉक्समध्ये क्रेडिटमध्ये. कारण की ती आपण क्रिएट केली होती. समजा ती इनबॉक्स मधली होती तुमच्या इनबॉक्समध्ये आली असते, म्हणजे जो रूट फोल्डर असतो ती वापस चालली जाते. आता बघा क्रेडिटमध्ये ही फाईल तुम्हाला वापस दिसते. सर ती पाठवून द्या वापस. ती फाईल पाठवून दिली आपण आता वासनिक सरांना. आता त्यांचं आपण लॉग इन करू आणि तिथून आपण फाईल पुटअप करू. तर इथपर्यंत होतं टपाल सेक्शनचं काम, इनवर्टचं. आता जे होईल ते जे फाईल पुटअप करतात त्यांचं काम सुरू होईल. टपाल सेक्शनचं इथपर्यंत होतं. टपालाचा विकास एकदा कन्फर्म करा. तुला नसं समजलं तर पुन्हा विचार, गमत नाही सांगत आहे, विचारून घे काय पुढे अडचण नाही तर. बाकीचे जो पंचायत कसं नाही करायचं, तुला फक्त वरचं पेजेस स्कॅन करायचं आहे, त्याच्यातून काढायचं नाही काही. स्कॅन करताना फक्त ती फाईल अशी अपलोड करायची त्याच्यावर, पहिलं पेज. समजलं? फाईललाच लागू राहील, ते काढायचं नाही आलं. नंतर पहिले ऑनलाईन सगळं करायचं डाटा आणि मग समोरच्याला हार्ड कॉपी घेऊन द्यायचं. सुधीच तुला ओटीपी आला असेल, हार्ड कॉपी तुला नंतर नेऊन द्यायची आहे. समजलं सर? स्कॅन करणार ना शेवटी इनोला बसला तरी अजून व्हायचं आहे. तुझ्या आलेल्या फाईलचे प्रकार चालू आहे.
त्याच्यामध्येच कंटिन्यू करायचं. तसंही सर कसं आहे की फिजिकलचा ऑप्शन तो त्यांनी दिलेला आहे. आता कसं आहे की सगळे ऑफिसमध्ये सगळे इलेक्ट्रॉनिकच यूज करतात डायरेक्ट. आणि जास्त कॉन्फिडेन्शियल असेल तर आपण ते फिजिकलच टाकतो, ती ऑनलाईन जातच नाही. त्याच्यात रिव्हर्स ऑप्शन नाही आहे. हां, त्याच्यामध्ये कसं मग काही रिव्हर्स ऑप्शन नाही राहत, डेटा राहत ऑनलाईन सगळं. आता मग ते कसं फिजिकल पाहिजे. ठीक आहे, आता वासनिक सरांचं आपण लॉग इन केलेलं आहे. आता इथे बघू आपण की फाईल कशी पुढे करायची त्यांच्या अकाउंटमधून आणि फॉरवर्ड करायची. सेम त्यांच्या आपण इनबॉक्स मध्ये गेलो, ई फाईल मध्ये गेलो. ई फाईल मध्ये गेल्यानंतर बघा इथे रिसिप्ट वर 1 दिसत आहे, 2 दिसत आहे, म्हणजे नोटिफिकेशन आलंय की त्यांच्याकडे टपाल आली आहे म्हणून. ठीक आहे, तर रिसिप्टच्या इनबॉक्स मध्ये जायचं. रिसिप्टच्या इनबॉक्स मध्ये वरती शॉर्टकट आहे, तुम्ही इथून पण जाऊ शकता रिसिप्टवर क्लिक करून, किंवा हे जे वरती शॉर्टकट्स आहे ना इथून पण ऍक्सेस करू शकता. ठीक आहे, इनबॉक्स मध्ये बघाल ही टपाल पाठवली आहे त्यांची, आज आलेली आहे. आता ही वास्तविकला दिसत आहे, त्यांनी ओपन केलं तर त्यांना दिसत आहे. आता रिसिप्ट नंबरवर क्लिक करा. ओपन कशी करून पाहायची? रिसिप्ट नंबरवर क्लिक करा. हां, हे ब्ल्यू कलरची लिंक असतं, त्याच्यावर त्यांनी क्लिक केलं की फाईल ओपन होऊन जाईल. आता वाचत आहे ही फाईल. आणि हा पुन्हा पाठवल पुढे टपाल घेऊया. कन्सर्न क्लर्क तुमच्याकडे जाईल ना? नाही, तुमच्याकडे जाईल का? सीसी मध्ये कन्सर्न क्लर्कला जाईल ना पहिले ओएस पासून. नाही, तुम्हाला मार्किंग मला दिसूनच राहिलं मी सीसी मध्ये आहे. माझा नाही रोल आता. हा फक्त पाठवून राजेशला, राजूला किंवा सोनालीला किंवा भुसारी तर नाही, कॉन्स्टेबल नाही का ना, हा तिघांना शॉर्टकट मध्ये संबंधित सेक्शनला पाठवलं. संबंधित सेक्शन त्यांनी एकदा पाहिलं, ऑनलाईनच समजते, त्यांनी ब्रीफ केले. मोठे टाकतात रोज. नाही फक्त आलं पाहिजे, कधी फक्त असं बघू शकतात ना ते. ऍक्च्युअली म्हणजे टेक्निकली ते तुम्ही आला पाहिजे, सरी आला पाहिजे. एवढे ऑप्शन नाही मध्ये त्यांच्या. फुलबॅक करून फुलबॅक करून द्यायची. फुलबॅक करून द्यायची. समजा तुम्ही रीड केली तर त्यांना मला ते वापस पाठवा. किती ऑप्शन आहे? ती खूप आहे, किती पण टाकू. दोन करता येईल ना, हो, कारण की शेवटी प्रत्येक पैसे सरांच्या सहीला जाणारच आहे. म्हणजे सरांना माहितीच होणार आहे पूर्ण प्रकार. सीसी नाही ठेवलं तरी फाईल त्यांच्या सहीला जाते शेवटी. ठीक आहे, आता 2 मध्ये त्यांचं नाव टाकलं आपल्याला, जे कन्सर्न क्लर्क आहे. आणि कोणाला केलं कोणचं कोणाला तो घरी काम करत करत रात्री 12 वाजता फाईल पाठवते. फाईली पाठवून वरून कोणी करत हे माझ्या लक्षातच नाही आलं की मधली अशी कामं केली रात्रीची म्हणून. याचा पाठवलं तुम्ही प्रमाणपत्र करता. पेट्रोल संपलं तरी नवीन वाहन आलेलं आहे, त्याला पेट्रोल लागत नाही, गॅस लागत नाही, पाहून घ्या बा. काय काळजी करायची नाही, मोदी काही शोधू शकते. लॉग इन केलं तर लॉग इनच राहील ना? हो. परत करावं लागतं? नाही एकदा लॉग इन झालं की दिवसभर लॉग इन राहील. लॉगआउट केलंच नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी लॉग आउट होऊन जातं. पीसी बंद केला की ते लॉग आउट नाही, पीसी बंद केल्यावर नाही. ते कसं आहे सर, 24 hours झालं, आफ्टर 12 झालं, डेट चेंज झाली, लॉग आउट होतात.
नंतर मग फक्त पुन्हा चालू करून मोबाईल मोबाईल नंबर याच्या पुढे मोबाईल नंबर टाकून कोणी पाहिजे ते लॉगिनच राहील. डेट चेंज झाली लॉग आउट होते. फक्त मोबाईल नंबर मी दाखवतो लॉकआउट पण करता येते ना आपल्याला. हो. ठीक आहे, सरांचं लॉग इन केलं. लक्ष द्या सगळ्यांना, सरांचं लॉग इन केलं आपण. ई फाईल मध्ये गेलो. सुदेश पाहून घेतो. तिन्ही वॉइस पाहून घ्या, सारखंच आहे तिघांचं. प्रोसिजर संपली. हो, तिघांचे नाही करणार, एक सुदेश म्हणून करता. तर माझ्याकडे येऊ नका कॉम्प्युटर मागा बघा कसं करायचं. काम पूर्ण नाही, मी नाही करत. बोंबलत बघा तुम्ही, मला म्हणायचं नाही हा काम संपलं. तुमच्याकडे यावं लागेल ना. हे कॉम्प्युटर इथं बसतो. बदलीच्या वेळी राजेशला पाठवून द्या ना. बदलेला घेतलाय कॉम्प्युटर. राजेश गायकवाड. आमच्याकडे कामच नाही काही तिकडे. आहे ना प्रिंटरला स्कॅनर आहे ना. खूप वेळ जाईल ते संदीपचं स्कॅनिंग करणं, त्याला असं फिरताच येणार नाही. सगळ्यांची तक्रार पंचविका पत्रात राहते. तुझी जबाबदारी, ते पोरीवर नाही सोडू शकत तुम्ही. राजेश तुला ओटीपी आला ते नंतर कर. आता कुठे सर्वीकडे लक्षात रेकॉर्डिंग करतो. 17736 उर्दू का मोठा मी रेकॉर्डिंग करताना उर्दू मोठा काम करत फॉर्मेट होत स्कॅन करता. 6 महिन्यानंतर कॉम्प्युटर भेटणार. ठीक आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. यांच्या इनबॉक्स मध्ये आपण फाईल पाठवली आहे. आता रिसिप्ट नंबरवर क्लिक करायचं आणि फाईल ओपन करायची. त्यांनी ओपन केल्यावर बघा इथे पुट इन फाईलचं ऑप्शन आहे. ठीक आहे, वरती पुट इन फाईलचं ऑप्शन आहे. कारण की आता आपण आता याच्यावर आपण फाईल तयार करतोय ना टपालवर. फाईल तयार करून जेव्हा ड्राफ्ट टाकू आणि टिप्पणी टाकू जे पण काही आहे, तर आपण त्याला फाईल तयार करतोय. तर पुट इन फाईलवर क्लिक करायचं. पुट इन फाईलवर क्लिक करा. पुट इन फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा इथे क्रिएट फाईलचा ऑप्शन येतो आणि इथे खालती जी आहे म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही फाईल क्रिएट केल्या असेल तर त्याची लिस्ट दाखवतो. म्हणजे कसं की आपण जे फोल्डर ऑप्शन वापरतो म्हणजे एका विषयाची टपाल, जसं की एक मीटिंगची टपाल असेल तर एकच फाईल बनवतो आपण मीटिंगसाठी, तर त्याच फाईलला आपण कंटिन्यू करतो. तसं सेम आपल्याला ई ऑफिसमध्ये करायचं. आता तुमच्याकडे त्या विषयाची फाईल ऑलरेडी असेल तर तुम्ही त्या फाईलमध्येच कंटिन्यू करा. त्या नसेल तर मग तुम्ही नवीन फाईल बनवा. म्हणजे कसं डुप्लिकेट फाईल बनवायची आपल्याला गरज नाही. जेवढ्या तुम्ही डुप्लिकेट फाईल बनवाल तेवढी तुमची पेंडन्सी वाढत जाईल. म्हणून डुप्लिकेट फाईल नाही बनवायची. तर आता यांच्याकडे फाईल्स नाही आहे तर आपण क्रिएट फाईलच करू. क्रिएट फाईलवर क्लिक करा. क्रिएट फाईलवर क्लिक केल्यानंतर असा फोल्डर येतो फाईलचा. ठीक आहे, तर इथे पण बघा स्टार मार्क आहे. एक फाईल नंबरवर आहे आणि डिस्क्रिप्शनवर आहे. तर आपल्याला दोनच गोष्टी टाकायच्या, फाईल नंबर आणि डिस्क्रिप्शन. फाईल नंबरमध्ये तुमच्या ऑफिसचं नाव येतं. पहिले ऑफिसचं नाव सिलेक्ट करायचं.
त्याच्यानंतर तुमचं टेबल सेक्शनचं नाव येतं. ऑफिसची ठीक आहे. ते टाकल्यानंतर त्याच्या बाजूला विषय येतो. विषय नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तो विषय जो आहे तो कॉपी पेस्ट करू शकता. तर डिस्क्रिप्शन मध्ये तो कॉपी पेस्ट. ठीक आहे. फाईल नंबर टाकलं, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन टाकलं. बाकी खालची जी ऑप्शन्स आहे ते सगळे ऑप्शनल आहे. म्हणजे रेफरन्स वगैरे द्यायचा असेल किंवा काही रिमार्क्स टाकायचे तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता. पण हे जे दोन ऑप्शन्स आहे फाईल नंबर आणि डिस्क्रिप्शन हे इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय फाईल क्रिएट नाही होणार. आता तुम्ही खालती जाल तर बघा क्रिएट फाईल टू पुटिन आहे. क्रिएट फाईल टू पुटिनवर क्लिक करा सर. क्लिक केल्यानंतर तो विचारतो प्रोसीड. एकदा फाईल क्रिएट झाल्यावर ती डिलीट होत नाही. प्रोसीड करायचं. इथे रिमार्क्स मध्ये तुम्ही न्यू फाईल टाकू शकता किंवा सब्जेक्ट कॉपी पेस्ट करू शकता. जो सब्जेक्ट असेल तो ओके करा. ठीक आहे. ही फाईल तयार झाली. इथे तुम्हाला अशी फाईल दिसेल ती तयार झालेली. इथे बघा तुमची टपाल दिसत आहे लेफ्ट साईडला. काय नंबरवर क्लिक करा सर. रिसिप्ट नंबरवर. इथे तुम्ही रिसिप्ट नंबरवर क्लिक केले तर तुमची इथे टपाल ओपन होते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा ऍड ग्रीन नोट आहे आणि ऍड येलो नोट आहे. ठीक आहे. तर ग्रीन नोट आणि येलो नोटचा मी डिफरन्स सांगतो. येलो नोट कशी असते, रफ नोट असते. म्हणजे ते रेकॉर्डमध्ये नाही राहणार, रफ नोट असते. त्याच्यावर डिजिटल साईन होत नाही आणि ती आपण एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो. पण जी ग्रीन नोट असते ती कन्फर्म नोट असते. त्याच्यावर डिजिटल साईन होते आणि ती एडिट नाही करू शकत आपण. टाकल्यानंतर पाठवल्यावर ती एडिट नाही करू शकत. समजा तुम्ही ती पुलबॅक केली फाईल पाठवल्यावर तुम्ही एडिट करू शकता, पण समोरच्याने एकदा ती फाईल रीड केली ती एडिट नाही होत. येलो नोट एडिट होऊन जाणार पण ती कशी रफ राहणार आहे. ती रफ नोटमध्ये राहते म्हणून त्याचा काही म्हणजे यूज नाही याच्यामध्ये आपल्याला. म्हणजे नॉर्मल काही फाईल असेल आपल्याला म्हणजे टिप्पणी अप्रूव्ह करायची असेल तर आपण येलो नोट टाकतो. येलो नोट टाकून आपण समोर अधिकाऱ्यांना पाठवतात. मग ते आपल्याला वापस पाठवतात की तुम्ही करेक्शन करून आता तुम्ही ग्रीन नोटमध्ये पुटअप करा रिमार्क्स मध्ये टाकून. मग ते आपण तिला येलो नोटला ग्रीन नोटमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता ऍड येलो नोट करा सर. बघा इथे कन्फर्मचं ऑप्शन आहे. कन्फर्म केल्यावर काय होईल, ती ग्रीन नोटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. येलो नोटच अशी पण. ठीक आहे. काही नोटिंग टाकायची आहे फाईलवर. सँक्शन टू लिव्ह कसं टाकून देते. इथे क्विक नोटिंग पण आहे. म्हणजे तुम्ही क्विक नोटिंग मध्ये जाल ना, क्विक नोटिंग मध्ये जायचं. क्विक नोटिंग मध्ये तुम्ही इथे लँग्वेज चेंज केलं मराठी इंग्लिश. ते जे टेम्पलेट्स असतात ना एक तयार असतात ते त्याचे तुम्ही इथून यूज करू शकता. आणि तुम्हाला स्वतःचे टाकायचे तर तुम्ही स्वतःचे टाकू शकता टेम्पलेट्स त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण इथे टिप्पणी टाकली. आता ही येलो नोट आहे. याला समजायला आपल्याला ग्रीन करायचं असेल तर कन्फर्म वर क्लिक करायचं. येस करा. जी ग्रीन मध्ये कन्वर्ट झाली. ठीक आहे. आता आपली टपाल झालेली आहे. इथे टपाल आलेली आहे. त्याच्यानंतर आपली टिप्पणी जी आहे ती तुम्ही इथे टाकू शकता. अजून फाईलमध्ये काय राहतं, ड्राफ्ट राहतो. म्हणजे अधिकारी सही करतात त्याच्यावर तो ड्राफ्ट असतो. तर तो ड्राफ्ट टाकायसाठी बघा इथे ड्राफ्टचं ऑप्शन आहे वरती. इथे ड्राफ्टवर क्लिक करायचं. तिथे दोन ऑप्शन येतात, क्रिएट न्यू ड्राफ्ट आणि व्ह्यू ड्राफ्ट. तर आपल्याला आता क्रिएट करायचं आहे तर आपण क्रिएट न्यू ड्राफ्टवर क्लिक करू. तर ड्राफ्टवर क्लिक करा. हे क्रिएट न्यू ड्राफ्टचं ऑप्शन आहे. क्रिएट न्यू ड्राफ्टवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे ती फाईल आपल्याला अपलोड करायची आहे PDF मध्ये. ठीक आहे. तुम्ही ते टाईप करू शकता. पण कसं आता आपल्या ऑफिसचे कसं लोगो वगैरे राहिला तिथे फॉर्मॅटिंगमध्ये मग प्रॉब्लेम होतो. वर खालती होऊन जातो ड्राफ्ट. म्हणून आपण काय करतो, ड्राफ्टला PDF मध्ये कन्वर्ट करून घेतो आणि इथे तो डायरेक्ट अपलोड करतो. तो ड्राफ्ट इथे डायरेक्ट अपलोड केलेला दिसतो. त्याच्यासोबत तुम्हाला समजा काही अटॅचमेंट्स वगैरे जोडायचे असेल तर तुम्ही इथे खाली अटॅचमेंट जोडू शकता. तेवढं अटॅचमेंट स्कॅन करायला काय हो स्कॅन नाही. ते समजा तुमच्याकडे ऑलरेडी PC मध्ये असेल, एक्सेल मध्ये किंवा वर्ड फाईल मध्ये तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. नाही तर तुम्हाला स्कॅन करा म्हणजे PDF मध्ये कन्वर्ट करावं लागेल. वर्ड एक्सेल पण अटॅच होतं, पॉवर पॉईंट पण अटॅच होतं. नाहीतर मग तुम्ही त्याला PDF करू शकता.
समजा तुम्हाला बाहेरच्या ऑफिसमध्ये पण ते रेफरन्स पाठवायचे असेल तर मग पीडीएफच करा. समजा ऑफिसच्या ऑफिसमध्ये असेल तर मग तुम्ही एक्सेल झाला पीपीटी फॉर्मॅट असेल तुम्ही टाकू शकता. तू टाकू शकता. सर ते टपालाच्या स्कॅन झाले पाहिजे सर. त्याची लिमिट असेल तर याची लिमिट आहे. टपालची 20 MB ची आहे. आता इथे बाजूला सब्जेक्ट टाकून द्यायचा फक्त ड्राफ्टचा. सगळं ड्राफ्ट सब्जेक्ट टाकून द्यायचं. ठीक आहे. ड्राफ्ट आपण अपलोड केला. ड्राफ्ट अपलोड केल्यावर इथे माहिती काहीच भरायची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेली आहे. फक्त सब्जेक्ट टाकायचा आपल्याला आणि खालती काही अटॅचमेंट असेल तर ते आपण अटॅचमेंट जोडू शकतो आणि सेव्ह करू शकतो. सेव्ह झाल्यावर आपल्याला वाटतं की काही चेंजेस करायचे होते, काही चुकलं असेल तर तुम्ही इथे एडिट पण करू शकता. एकदा ड्राफ्ट अप्रूव्ह झाला, ड्राफ्ट अप्रूव्ह झाल्यावर तो डिलीट पण नाही होत आणि एडिट पण नाही होत. म्हणून जे पण आपल्याला चेंजेस करायचे ड्राफ्टमध्ये ते अप्रूव्ह व्हायच्या आधीच करावे लागतात. आता इथे ऍप बटनवर क्लिक केलं आपण तर बॅक टिप्पणीवर जातो. त्या ऍप बटनवर क्लिक करा. ठीक आहे. ही टिप्पणी झाली. इथे टपाल आली. ड्राफ्ट बघायचं असेल तर इथे ड्राफ्ट डॉक्युमेंट आहे. ड्राफ्ट डॉक्युमेंटवर क्लिक करा. आपण जो ड्राफ्ट टाकलाय तो इथे दिसतो. ठीक आहे. फाईल कंप्लीट झाली आपली. इथपर्यंत समजलाय. फाईल कंप्लीट झाल्यानंतर ही फाईल आपल्याला समोर आता पाठवायची आहे सायनिंगसाठी. तर सेंडवर सेंडवर क्लिक करायचं वरती इथे 2 मध्ये नाव टाकायचं. इथे आपण सीसी नाही ठेवू शकत फाईलमध्ये कोणाला. फाईलमध्ये आपण कोणाला सीसी नाही ठेवू शकत. ठीक आहे. टपालमध्ये ठेवू शकतो पण फाईलमध्ये नाही ठेवू शकत. ठीक आहे. 2 मध्ये त्यांचं नाव टाकायचं ज्यांना आपल्याला फाईल पाठवायची आहे. माझ्याकडे आमची पण त्याच्याकडे साईन येईल का त्यामध्ये? हो टिप्पणीवर होईल. म्हणजे सगळ्यांच्या डीडीचं सिग्नेचर राहील हो पूर्ण ऑफिसच्या. आधार बेस. आधार बेस म्हणजे मग त्याच्याकरता आपल्याला बाहेरून सांगण्याची गरज नाही. आधारवर आपण एक सही केली ती ठीक आहे. असं ना आपल्या याच्यावर सही असेल ना. ठीक आहे. डिजिटल सिग्नेचरसाठी कसं रजिस्टर करायचं बघून घ्या. इथे खालती बघा लास्ट सेकंड ऑप्शन आहे रजिस्टर फॉर सायनिंग म्हणून. ठीक आहे. इथे DSC आहे आणि ई साईन आहे. ठीक आहे. DSC म्हणजे काय, आपण जी पेनड्राईव्ह सारखं टोकन ते आपल्याला बनवावं लागतं. समजा ते आपल्याकडे नसेल तर आपण आधार कार्डनी करू शकतो. तर ई साईनवर क्लिक करायचं. ई साईनवर क्लिक केल्यानंतर दोन्हीकडे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर ओके करायचं आणि इथे वरती आधार कार्ड. सर तुमचा आधार कार्ड नंबर सांगा. इथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि OTP घ्यायचा आहे. समजा आपण दुसऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकला कोणाचा आणि OTP घेऊन गेला तर जेव्हा साईन करू तेव्हा ते अनव्हेरिफाईड येईल. व्हेरीफाईड नाही होत. त्याचा आपण 4 दिवसाला देऊ शकतो. म्हणजे असं की सर तुम्ही सुट्टीवर आहे, तुमचा इनबॉक्स मी तुम्हाला देऊन देईन आणि तुम्हाला यांचा इनबॉक्स तुमच्या अकाउंटमध्ये दिसेल डेटपर्यंत. या डेटपर्यंत तो इनबॉक्स तुम्हाला दिसेल. तसं आपण करू शकतो. सर आधार कार्ड 2949 2043 3073. ठीक आहे. वरती आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP वर क्लिक करायचं आहे. गेट OTP वर क्लिक केल्यावर तुम्हाला OTP येतो. तो OTP टाकायचा. आला OTP. हां 413987.
ओटीपी टाकून सबमिट करायचं. इथे 2 ऑप्शन आहे, टीओटी पण आहे. टीओटीपी माहिती आहे का? आधार हा, म्हणजे ती मोबाईलमध्ये एक ॲप येते आधार कार्डची अप्लिकेशन येतं. ती अप्लिकेशन आपण इन्स्टॉल करायची, त्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आणि त्याच्यामध्ये एक ओटीपी येत राहतो. तो 1-1 मिनिटांनी ऑटोमॅटिक चेंज होत राहतो. समजा आपल्याकडे नेटवर्कचा वगैरे काही इश्यू असेल 2949 2043 3073. OTP 575609. आता सांगतो ना. आता इनबॉक्स मध्ये जा सर, सॉरी फाईल मध्ये. आता आपण ती फाईल क्रिएट केली होती, इनबॉक्स मध्ये नाही राहणार ती, आता राहील फाईलच्या क्रिएटेड मध्ये. ठीक आहे, तर फाईलच्या क्रिएटेड मध्ये जा. ठीक आहे, क्रिएटेड मध्ये ही फाईल दिसेल आपल्याला. ती फाईल ओपन केली की आता सेंड करा. आधार कार्ड आलं. सेंड करा सर फाईल. टू मध्ये नाव टाकायचं. ठीक आहे, आता इथे ऑप्शन बघा इनेबल झालेला आहे, ई साइन ओटीपी अँड सेंड म्हणून. त्याच्यावर क्लिक करायचं. साईन कोणाला दिसेल? त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लास्ट डिजिट टाकायचे आपल्या आधार कार्ड 073 टाकायचे. 3च का 3? आधार कार्डचे लास्ट डिजिट टाकायचे तिथे 073 टाकायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर गेट ओटीपीवर क्लिक करायचं. तर तुम्हाला एक ओटीपी. आता तुम्हाला पूर्ण आधार कार्ड नंबर टाकायची गरज नाही, तो त्यांनी सेव्ह करून घेतलेला आहे. फक्त लास्ट डिजिट टाकावे लागणार आणि गेट ओटीपीवर क्लिक करायचं. अरे वो मत चेयर की तरफ देखना थोड़ा. चेयर गेट पे है ना. गेट में योगेश वाटप करून टाक चेयर. बरोबर. ठीक आहे, फाईल सक्सेसफुली सेंड झालेली आहे. आता ही फाईल बघायची असेल आपल्याला तर फाईलच्या सेंडमध्ये जावं लागेल. आता रिसिप्टच्या सेंडमध्ये नाही दिसणार आपल्याला, फाईलच्या सेंडमध्ये जायचं. इथे पण बघा फुल बॅकचं ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही वापस फाईल घेऊ शकता समजा काही करेक्शन असेल तर. पण सपोज मी रीड नाही केली पाहिजे. आता ओपन करायचं वरती फाईल. ओपन केल्यावर बघायची की साईन दिसेल. साईन दिसेल. ऍक्च्युअली साईन नाही. ऍक्च्युली नाही, फक्त ते डिजिटल साईन म्हणून येतं. ठीक आहे, आता यांचं लॉग इन करू का? ठीक आहे, वासनिक सरांच्या इनबॉक्स मध्ये बघाल तर एक फाईल आलेली आहे. ही फाईल ओपन करा. फाईल नंबरवर क्लिक करा. ठीक आहे, इथे बघा त्यांची डिजिटल सिग्नेचर दिसेल आणि इथे ते टपाल दिसेल त्यांना. नाव आणि डेजिग्नेशन. त्यांचं नाव डेजिग्नेशन आणि ई साईन वरती ही डिजिटल साईन झालेली आहे. आणि इथे त्यांची टपाल दिसते. ड्राफ्ट डॉक्युमेंटवर गेल्यानंतर तो ड्राफ्ट दिसतो. दादा इथे समजा वास्तू सरांना काही टिप्पणी टाकायची असेल तर ते ऍड ग्रीन नोट करू शकतात. ठीक आहे, त्यांना समजा काही टिप्पणी टाकायची असेल तर ते ऍड ग्रीन नोट करून सेम ते टाकू शकतात. त्यांनी ड्राफ्ट चेक केला, टपाल पण चेक केली आणि ते आता फाईल समोर पाठवतील. समोर पुन्हा सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं.
टू मध्ये त्यांचं नाव टाकायचं आणि सेंड करा. ठीक आहे. आता यांचं ई साईन आपण रजिस्टर नाही केलंय, आपण इथून फक्त सेंड करूया. ठीक आहे. आता सर सरांचं लॉगिन करूया. फोर 1 2 5 2 1 बँकेमध्ये कसं गेला सरांचं लॉगिन केलं आपण. सेम ई फाईल मध्ये जाऊ आपण. ई फाईल मध्ये गेल्यावर फाईलच्या इनपुट मला फाईल आलेली आहे. त्याच्यामध्ये जे साईन दिसेल डिजिटल साईन, ही डिजिटल साईन नसेल तर फक्त नाव हे डेझिग्नेशन. ठीक आहे. सेम आपल्याला इथे फाईलमध्ये टपाल दिसेल आपल्याला, आणि त्याच्यानंतर ड्राफ्ट डॉक्युमेंटमध्ये ड्राफ्ट दिसेल. आणि समजा तुम्ही मुवमेंटमध्ये गेल्या, इथल्या मुवमेंटमध्ये जासाल, मुवमेंटमध्ये सरांनी चेक करायचं असेल तर इथे मुवमेंट दिसतं की ही फाईल कोणाकडनं सुरू झाली होती, मग कोणी कोणाकडे पाठवली, किती दिवसानंतर पाठवली, ते सगळं इथे दिसतं. डेट वाईज, वेळ वाईज, म्हणजे यांच्याकडे फाईल गेल्यानंतर यांनी किती दिवस लावले फाईल फॉरवर्ड करायला, असं पूर्ण मुवमेंटमध्ये आपल्याला इथे दिसतं. सर आता पुन्हा फाईल फॉरवर्ड करायची आहे मोठ्या सरांकडे. सेंड करून त्रास राहणार आहे प्रत्येक फाईलला OTP कळलं काम त्याला झालं. ठीक आहे. एक पाठवायचं त्यांच्याकडे चार्ज आहे, त्यांच्याकडे तुमच्यावर आहे, देऊ शकता नाही तर नाही, तुमच्यावर आहे. आपल्यावर आहे किती अर्जन्सी आहे तुम्ही डायरेक्टली पाठवू शकता. चालू करू त्यांना स्किप करून मग 7 मध्ये त्याच्यानंतर पुढे जाईल ना पुढे जाईल. हो सर. समजा वास्तविक सर नसतील
त्यांना स्किप करता येते का नाही 5 ते 7? घेतील की बाजू शाळेची सगळं गेली नाही वर्गात बोलण्याची दिवस मी 1 तारखेला लावलाय नाही तेव्हा सिलेंडर मिळाला आता मला सिलेंडर याला कसं दुसऱ्या दिवशी मिळालं ते लावले तर एक सिलेंडर इश्यू झाल्यानंतर 25 दिवसानंतर नंतर बुकिंग पासून 25 दिवस सिलेंडर इश्यू झाल्यापासून 25 दिवस मला तो मी 1 तारखेला लावलाय म्हणजे आल्याला दुसऱ्या दिवशी लावलं बरोबर उद्या येऊ शकते मला आज यायला पाहिजे याचं नाही याची गॅरंटी नाही बुकिंगची गॅरंटी 25 दिन के आगे तुमचं सकाळच्या टंकीचं लक्षात नाही राहत ना रात्रीच्या टंकी लक्षात राहत सायकल 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 नाही नवीन वाहन काढलं मध्ये जास्त मागवत होतो सायकल आणि महाग व्हायचं मध्ये सांगितलं मध्ये ना गाड्या वाजवल्या थाळी वाजवली लाईट आता सिलेंडर खाली सिलेंडर वाजवायला लावतो करून थाळी वाजवायला लावली की ना आता खाली सिलेंडर वाजतो आपल्याला घरात बाबाला विचारायला काय
एक आयटी असोसिएशन एकदा आलं की होतं ते, पण काही दिवस तर लागेल ना. सगळ्या नाळ्यानं केबल गेल्या ना जास्त ऑफिस बंद सगळं चांगलं आपल्यासाठी. नोकरी बंद त्याच्याकडून ह्या दोन नाळ्या जास्त केलं परमिशन दिली जे आहे ना पूर्ण आपले इम्पोर्ट वाल्यावरती जास्त लोड आलेला आहे. त्याच्याकडे 100 मिळेल, आपल्याकडे 20-20 डिवाइड होईल. त्याच्याकडे सगळ्यात जास्त लोड येणार आहे. आणि त्याच्यानंतर आल्या तर रिसिव्ह झाल्या असत्या त्या पाठवून सेक्शनला, पण जेव्हा मग सबमिट करू त्या सेक्शनला तर त्यांना फॉरवर्ड पण करण्यासाठी. हे फक्त ऑर्डर्स आहे आणि बाकी रिएम्बर्समेंटचे वगैरे बिल वगैरे येतात मग त्याचं पण करतात. सर त्याचं फक्त कव्हरिंग लेटर तेवढं सगळ्याकडे कव्हरिंग लेटर होईल. नाही, बिलच जाईल, फक्त कव्हरिंग स्कॅन करेल याच्यावर. अच्छा, नाही पण बिल ते येणार ना मॅन्युअली सगळं. मॅन्युअली राहील ना काम. आणि ते अपलोड शेवटचं मग ते त्याला तुम्ही काढून मग ते शेवटच्या ज्या याच्याहून ऑर्डर निघते फायनल ते आपण मंजुरी आदेशवरती क्लिक करू, ओके करू त्याला. मग ते प्रिंट काढून मग त्याला लावणार. हा, असं करणार. तसंच सेवार्थ मध्ये आपण काम करत आलो. तसंच हार्ड कॉपी चालूच राहील, पण हे ऑफलाईन दोन्ही चालू आहे. तुम्हाला मॅन्युअली सही करायची आता गरज पडणार नाही, तरी वशीवर तर करावं लागणार आपल्या रजिस्टर. ठीक आहे. बेनिफिट वगैरे सगळं सांगितले ना, काय फास्ट होईल काम सगळं. सगळं फास्ट काम सगळं फास्ट होणार म्हटलं म्हणजे कोणाकडे किती दिवस फाईल पेंडिंग आहे हे दिसते. पेंडिंग राहणार नाही, तसं आधी आता राहत नाही लोकांकडे पेंडिंग, पण नंतर आणखी फास्ट होणार. सर एका भिंतीवर 2 लोक बसू शकतात? हो, वेगळ्या वेगळ्या पण आणि सगळ्यांकडे समजा तुमच्याकडे टपाल नसेल, ती डायरेक्ट फाईल क्रिएट करायची असेल तर तुम्ही इथे बघा वरती हे फाईलच्या बाजूला क्रिएटचं ऑप्शन आहे. तर तुम्ही डायरेक्ट फाईल क्रिएट करून त्याच्यामध्ये ड्राफ्ट टाकून टिकणे टाकून पाठवू शकता. टपाल नसेल तर कसंही करू शकता. डायरेक्ट बिना टपाल पण तुम्ही फाईल पाठवू शकता. तुम्ही डायरेक्शन दिलं एखादा मेमो डायरेक्ट नाही, हे जे रोजचे पत्र तयार होतात आपले, कमिशनरचे पत्र तयार होतात की नाही, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, ते पत्र ब्राउझर कोणतं चांगलं आहे? मोबाइल मध्ये पण फायरफॉक्स में ISM चलता है. फायरफॉक्स मोबाईल मध्ये होते का? नाही सर, मोबाईलमध्ये होतं पण लॅबमध्ये लॅपटॉप वगैरे बाकी लोग सही करेंगे तो उनको भी लगेगा डिजिटल सही. आधार बेस आहे सर. आधार बेस राहील. हा, शेवटचे 3 नंबर. तुम्हाला लागणार तुमचं लागेल ना. सर्वांची DSC लागेल. मग ते टपाल पाससाठी करू सीओ करके रहेंगे ना, सीओ तर आहे. हो, टपाल पाससाठी वेगळे तुम्हाला हे पण ते- लागेल माझी ड्युटी. नंतर हा समजून सांगा. हे रिसिप्ट साईड झाली. आता ज्या हिच्यामध्ये आउटवर्डला जे जाईल त्याच्यावर साईन व्हायला पाहिजे. ड्राफ्ट साईन नाही होत. ते काही आधारचा प्रॉब्लेम झाला. नंबर पडणार का ते सेम. हो, तिथे कसं आहे की हा ड्राफ्ट असतो ना, आपण ड्राफ्ट ओपन करा सर. फक्त ड्रॉप ओव्हर करणार, क्रिएट. हे आता कसं आहे सर, साईन नाही होतं म्हणून इथे साईन झाल्यावर ना खालती इनिशिएट डिस्पॅचचं ऑप्शन आहे. तुम्ही इनिशिएट डिस्पॅचवर क्लिक केलं की इथे मग बाजूला ॲड रेसिपियंटचं ऑप्शन येतो. ॲड रेसिपियंटचं ऑप्शन केल्यानंतर
आपल्या ऑफिसचे ज्यांना आपल्याला पाठवायचं आहे, जे ऑर्डर क्लर्क आहेत त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आणि त्यांना पाठवायचं. ते फिट करावं लागेल साईडचे नाव. नाही ऑलरेडी नाही एकच आहे ना आउटवर्क क्लब, त्याला जाईल ना ते, आणि तो तिथून मग त्या बाहेर पाठवत जाईल टपाल इंटरनल आपले इंटरनल. आहे का सगळं? ते सिलेक्ट करून फक्त त्याच्या फॉरवर्ड करायचं. येऊन जाते रोज करू येऊन जाते. नवीन माणूस तो नाव टाका ना आपलं. हो फिजिकल ठेवावं लागेल, फिजिकल फाईल आली. नाही आपण प्रोसेस केल्यावर गरज नाही. सीटमध्ये राहते का सर तुमच्या? म्हणजे वस्तू बसून आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्येच राहिलं ना, तुम्ही कुठली पण फाईल सेट करत आहे फाईल ओसीला राहीलच आपल्या जो हार्ड कॉपी, कारण की याच्यामध्ये फक्त एक पत्र राहणार आहे, पूर्ण फाईल थोडी राहणार आहे कोणाची. नाही पूर्ण स्कॅन केलं तर रोज बसत ना स्कॅन करायला. नाही एप्रिल मध्ये पण पूर्ण डॉक्युमेंट पाठवत होते, ते पण राहणारच आहेत ना सर. प्रोसिजर आपण बनवली असे साईन झाले, साईन झाले, राजाची झाली, मोहितची झाली. आपण सर आता ऑनलाईन पाठवतोय ना. आधारवर आम्हाला सहीची गरज नाही, त्यांच्याकडनं नजरे खाली ऑनलाईन राहिलं सर. हे या 3 साईन आहे. राजाची झाली, सेटिंग क्लर्कची, दुसरी जी मोहितची झाली, त्यांनी जनरेट नाही केली आधारवर. त्यामुळे साईन जशी गोष्टी आपल्या सरांचे नाव आहे ड्राफर या 3 साईन त्याच्या खाली नाही राहणार स्टॅम्पच्या खाली. महिन्याभरात सगळे ट्रेन होऊन जाते. कॉम्प्युटर म्हणतो तुम्ही करा सर, थोडं सही राहिले मला वेळेस करून आला, तिकडे गेलो तिकडे आलो, तुला फोन त्याला पटकन सर थोडं चेक करायला यायचं. 12 ते 4 तर करायला पाहिजे होतं, स्क्रीन होत सर म्हणून मी तिकडे गेलो नाही दिला. सुनीलला बोलवलं. बेटा पाणी घेऊन सर, ती बॉटल द्या बरं. पाणी घेऊन ये बेटा, पाणीच घेऊन ये. सरांचा चाय घेऊन येशील. पाणी पाहिजे. ठीक आहे सर. अजून समजलं सगळ्या ते साईन नाही झालं, प्रॉब्लेम येतोय काहीतरी आधारच्या साईड ते नंतर सांगतो. फोटो नाही आला. हो का? हा म्हणजे होऊन जाईल सुरळीत. हा इकडचा फाईल हा ठीक आहे, काय हरकत नाही. ऊन तर गेलं आपलं. किती लिटर मावलं? झालं, भरपूर झालं. पुरते हप्ते 2 हप्ते. ठीक आहे. ते राजा समजून घेतलं ना तू. पहिले तुला फाईल करायची आहे. तरी काही अडचणी येईल वेळ.